तर नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत वणीच्या गडावर आणि आमच्यासोबत आलेले आहे आजी बाबा आणि आमची ज्योती मावशी. आणि इकडे थोडी गर्दी आहे पण मग खूप छान वाटतंय. अजून मला वरती जायचं आहे पण मग येता येताच इतकं भारी वाटलं की विचारूच नका. तर मग इथं होतो आम्ही घाटात आणि खूप मज्जा आली. त्याच्यानंतर आम्ही बसलो रोपवेमध्ये. रोपवेमधून वणीच्या गडाचा निसर्ग बघायला खूप मज्जा आली. निसर्ग सौंदर्य तर खूपच जास्त होतं तिथे. इथे आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही इथं रमूनसुद्धा गेलो. तर मग तुम्हीसुद्धा वणीच्या गडावरती गेल्यावरती रोपवेनेच जा. तुम्हाला खूप छान निसर्ग बघायला मिळेल. तर मग इथे झालं आम्हाला माकडाचं दर्शन आणि तुम्हाला पाहायला भेटेल एक पिल्लूसुद्धा. आणि ते पिल्लू खूप क्यूट होतं. ते तर आमच्या पायाजवळच आलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा खूप घाबरलो. तर मग इथे आम्ही घेतलं दर्शन. खरंच दर्शन घेताना खूपच गर्दी होती पण देवीचे दर्शन आम्हाला झाले. आणि परत एकदा इथे झालं आहे माकडाचं दर्शन. मग देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही काही फोटोसुद्धा काढले. आणि त्यानंतर आम्ही घरात परत निघाल्यावरती थोडं फोटोशूट केलं. आणि इथलं निसर्गसुद्धा खूप भारी होता बरं का. तर मग आम्ही इथे काहीतरी चॉम करायला थांबलो आणि झाला थोडा जोकसुद्धा. आणि इकडे आम्ही इथे खूप सारे फोटोसुद्धा काढले. आणि घरात परत येताना आम्हाला थोडीशी झोप लागली म्हणून आम्ही गेलो झोपून. तुम्हीसुद्धा वणीच्या गडावरती नक्कीच जा. तुम्हाला देखील खूप मज्जा येईल आणि छान छान निसर्गसुद्धा बघायला मिळेल. आणि देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका. ओके, लाईक कमेंट शेअर. ओके, बाय बाय.